नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओच्या थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे. तर बऱ्याच लोकांना वाटतं की आयुष्यभर SIP करत बसण्यापेक्षा आयुष्याचा आनंद घेऊयात, म्हणजे आहे त्या पैशाचा उपभोग घेऊयात आणि हे SIP वगैरे सगळं झूट आहे, हे काही करूयात नको. तर अशा लोकांसाठी आहे ना एक शॉर्ट टर्म SIPचा पर्याय मी घेऊन आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याच शॉर्ट टर्म SIPबद्दल बोलणार आहे आणि त्याचे फायदे हेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच लोकांचं असं असतं ना की SIP 20 वर्ष भरायची, 25 वर्ष भरायची आणि 25 वर्षानंतर पैशांची व्हॅल्यू कमी होते आणि आपल्याला हवे तेवढे पैसे मिळत नाही. म्हणजे आजच्या 10 लाखाची व्हॅल्यू 10 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर कितीशी असणार आहे. म्हणून बऱ्याच लोक असा विचार करतात की नको हे SIP वगैरे, आपण आहे तसंच आपलं लाईफ जगूयात आणि कोणतीही प्रकारची SIP किंवा कोणत्याही प्रकारची सेविंग ते लोक करतच नाही. कारण की त्यांना असं वाटतं की 20 वर्ष भरायचे म्हणजे खूप मोठा काळ आहे. आणि खरं तर बघितलं गेलं तर 20 वर्ष हा खरंच खूप मोठा काळ आहे. बरेच लोक 20 वर्ष, 15 वर्ष किंवा 25 वर्षसुद्धा टिकत नाही. काही लोक तर 5 वर्षसुद्धा टिकत नाहीत. की आपली आज SIP सुरू केली आणि 5 वर्ष भरायचं जरी म्हटलं तरी त्याच्यातले बऱ्याच वेळा SIP जी आहे ना ती बाउन्स होते, कारण की पैसे नसतात, हे ती वगैरे वगैरे अनेक कारणं ते लोक सांगत असतात. मग 20 वर्ष कशी चालणार ना. म्हणूनच त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्ट टर्म SIPबद्दल सांगतो. आता ही शॉर्ट टर्म SIP म्हणजे काय, तर जशी नॉर्मल SIP आहे तशीच SIP, फक्त इथे आपण काय करणार आहोत तर मोठ्या अमाऊंटची SIP चालू करणार आहोत. मोठ्या अमाऊंटची म्हणजे जी व्हॅल्यू तुम्ही 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर जमा करणार होतात, म्हणजे 5,000ची SIP मी 20 वर्ष भरली तर जी रक्कम भरणार होतो 20 वर्षामध्ये, जी रक्कम भरणार होतो ती रक्कम 20 वर्षामध्ये न भरता ती 5च वर्षामध्ये भरून टाकायची आणि त्यानंतर SIP बंद करायची आणि ते पैसे तसेच ठेवून द्यायचे, जेणेकरून ते कंपाऊंडिंगच्या पॉवरने वाढत राहतील. आता ते कसं ते मी सांगतो. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊयात की आता समजा नवरा बायको आता मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या, नाशिकसारख्या ठिकाणी नवरा बायको दोघेही कमवतात. एकाच्या सॅलरीमध्ये घर चालतं, दुसऱ्याची सॅलरी सेव्ह होते. बऱ्याच ठिकाणी असंच होतं. जर आता दुसऱ्याची सॅलरी सेव्ह होते म्हणजे बायकोची सेव्ह होते आणि बायको जर 25,000 किंवा 30,000 रुपये पगार घेते, तर त्याच्यातले आपण पकडूयात की 30,000 पगारामधले 5,000 जे आहेत ते काढून ठेवूयात. घरामध्ये इतर खर्च किंवा तिचे हाऊस माऊस यासाठी आपण ते साईडला काढून ठेवले आणि 25,000 रुपयाची जर आपण SIP चालू केली पुढचे 5 वर्ष म्हणजे फक्त 60 महिने. कॅल्क्युलेशन 5 वर्षाचं नका घेऊ, कॅल्क्युलेशन 60 महिन्यांचं घ्या, जेणेकरून तुम्ही प्रत्येक महिना जसा जसा भराल तसं तसं त्याच्यावरती फुल्ली मारत जायचे. म्हणजे एवढे महिने अजून आपल्याला भरायचे आहेत. या टार्गेटने जर गेलात ना तर ती नक्कीच तुम्ही 5 वर्ष कंप्लीट करू शकाल. तर 5 वर्षानंतर म्हणजे जवळपास 60 महिन्यानंतर ती SIP जर 25,000 रुपये तुम्ही भरताय तर त्याची व्हॅल्यू असणार आहे जवळपास 15 लाख रुपये. म्हणजे 15 लाख रुपये तुम्ही फक्त 5 वर्षामध्ये जमा करताय. आता या 5 वर्षानंतर मे बी तुमच्या वाईफचा जॉब गेला किंवा ती कंटिन्यू नाही करू शकली, काम नाही करू शकली किंवा तुम्हालासुद्धा SIP नाही करता आली, कारण की थोड्या काळानंतर मुलं मोठं होतात, मग त्यांची शिक्षणं असतात, त्यांचं बाकीच्या इतर गोष्टी असतात, मग त्यासाठी पैसे खर्च होतात. मग त्यामुळे एवढ्या अमाऊंटची SIP कंटिन्यू नाही करू शकत किंवा नाहीच करता आली, बंदच करून टाकली, तरी काही हरकत नाही. तर हे 15 लाख रुपये कंपाऊंडिंगच्या पॉवरने वाढत राहतील. म्हणून मोठ्या रकमेची SIP शॉर्ट टर्म पिरियडसाठी करायची. मग ती 25,000 करा, 30,000 करा, 40,000 करा, शक्य असेल तितकी करा. कारण की आजकाल बऱ्याच मुलांचे जॉब लागतात. म्हणजे ज्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे, MBA करतात, BCA करतात, MCA करतात आणि त्यानंतर त्यांना एखाद्या चांगल्या IT कंपनीमध्ये जॉब लागतो. आता हा जर जॉब लागल्यानंतर त्यांना सॅलरी पॅकेज जे असतं ना ते खूप मोठं असतं. म्हणजे 10 लाखाचं पॅकेज मिळतं, 12 लाखाचं पॅकेज मिळतं, म्हणजे 12 लाख वर्षाला सॅलरी मिळणं. म्हणजेच काय तर महिन्याला लाख रुपये सॅलरी आहे. मग ह्या लाख रुपयाच्या सॅलरीमधनं जर 60,000 रुपयाची SIP चालू केली तर 5 वर्षामध्ये जवळपास 36 लाख रुपये जमा होतील. किती? 5 वर्षात 36 लाख रुपये. आता हे 36 लाख रुपये जर त्याने असेच ठेवून दिले तर कंपाऊंडिंगच्या पॉवरने नंतर ते वाढत राहतील. म्हणजे 5 वर्षानंतर मे बी त्याचं लग्न होईल, त्याची मुलं होतील आणि मग तेवढी सेविंग किंवा तेवढे पैशाची SIP त्याने नाही जरी कंटिन्यू केली ना तरीसुद्धा हे 36 लाख रुपये त्याच्या रिटायरमेंटपर्यंत, म्हणजे तो वयाच्या 50 होईल किंवा 60 होईल ना तोपर्यंत त्याचं खूप मोठं वृक्ष तयार झालेलं असेल आणि खूप मोठी व्हॅल्यू त्याच्यामध्ये क्रिएट झालेली असेल.
आता हाच ऑप्शन मी अशा लोकांसाठी सुद्धा सजेस्ट करेल की ज्या लोकांना असं वाटतं की माझ्या लग्नानंतर, म्हणजे मुलांच्या बाबतीत मी म्हणतो आहे किंवा मुलींच्या बाबतीत असं म्हणतो आहे, की त्यांच्यावरती डिपेंडंट त्यांचे आईवडील आहेत, आईवडिलांकडे चांगली नोकरी नाही, त्यामुळे त्यांना नंतर रिटायर झाल्यानंतर पेन्शन मिळणार नाही आणि त्यांच्यासाठी त्यांना जर काहीतरी करायचं असेल तर अशी मुलं आपल्या आईवडिलांसाठी आहे ना अशा मोठ्या अमाऊंटचे SIP चालू करू शकतात पुढचे, जोपर्यंत त्यांचं लग्न होत नाही तोपर्यंत. आणि तोपर्यंत जर त्यांनी पैसे ते भरले, म्हणजे जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 60,000 रुपयाची SIP सुरू केली, पुढचे 5 वर्ष म्हणजे 60 महिने करायचे, 36 लाख रुपये जमा होतील. आता हे 36 लाख रुपये जर त्यांनी त्यांच्या पॅरेंट्ससाठी जमा केले तर पॅरेंट्ससाठी ते नंतर त्याच्यामधून SWP चालू करू शकतात, म्हणजे मंथली विड्रॉवल प्लॅनसुद्धा चालू होईल. म्हणजे उद्या लग्न झाल्यानंतर आईवडील त्याच्यावरती डिपेंडंट न राहता त्याने अगोदरच किंवा तिने अगोदरच आईवडिलांची सोय केली आणि दर महिन्याला त्याला पैसे मिळत राहणार. आता यामध्ये मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो की ज्या लोकांना फ्युचरमध्ये घर घ्यायचं आहे किंवा जर ऑलरेडी घर घेतलेलं आहे पण होम लोन लवकरात लवकर फेडायचं आहे आणि त्याच्यातनं मुक्त व्हायचं आहे वगैरे वगैरे, जर काही गोष्टी त्यांच्या मनामध्ये असतील आणि त्यांनी ठरवलं असेल तर ते लोकंसुद्धा अशा प्रकारे 30,000ची 20,000ची जर SIP करू शकले. मी म्हणत नाही की तुम्ही EMI पेड करत राहा, कारण की EMI पेड करण्यासाठी लिमिटेशन्स आहेत. वर्षातनं तुम्ही 2-3 वेळाच तुम्ही प्रीपेमेंट करू शकता, पण जर लमसम अमाऊंटचं एकत्र प्रीपेमेंट केलं तर ते अलाउड आहे ना. मग त्यासाठी काय करू शकतो आपण की जर तुमचं होम लोन चालू आहे तर ते चालू राहू द्या आणि जर 20,000ची 30,000 रुपयाची जर तुम्ही SIP चालू केली, पुढचे 5 वर्ष जमा केले, जवळपास 18 लाख रुपयाची व्हॅल्यू क्रिएट होईल आणि हे 18 लाखचं डायरेक्टली पेमेंट करता येईल, जेणेकरून तुम्ही जे काही लोन्स घेतलेले असतील ते डायरेक्टली वजा होतील. तर अशा प्रकारची शॉर्ट टर्म SIP तुम्ही करू शकता. आपण यामध्ये कुठलेही रिटर्न्स कॅल्क्युलेट करत नाही आहे, तर ही फक्त स्वतःची इन्व्हेस्टमेंट आहे, स्वतःची सेविंग आहे, ही एवढी असणार आहे 18 लाख रुपये. आता ही शॉर्ट टर्म SIP अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे की ज्यांच्याकडे खूप 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्षाचा वेळ आहे आणि ह्या वेळामध्येच फक्त त्यांना SIP करायची आहे, लाँग टर्ममध्ये जायचं नाही आहे. लाँग टर्म म्हणजे 10 वर्ष 15 वर्ष भरायचे नाही आहे. अशा लोकांसाठी हा ऑप्शन खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही कमी वेळामध्ये खूप सारी अमाऊंट इन्व्हेस्ट करता आणि नंतर ती होल्डवरती ठेवून देता. हे असंच आहे की जसं आपण सोनं विकत घेतो, 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी आपण एखादं तोळं सोनं विकत घेतलं 30-40 हजार रुपयाचं, किंवा 10 तोळे सोनं विकत घेतलं असेल 3 लाख रुपयाचं, 10 तोळे सोनं 3 लाख रुपयाचं जमा केलं आणि घरामध्ये ठेवून दिलं. आपण दरवर्षी जाऊन अकाउंटमध्ये चेक करत नाही ना की आता व्हॅल्यू किती झाली आहे, उद्या व्हॅल्यू किती झाली आहे. पण आता जेव्हा सडनली एवढा रेट चेंज झालेला आहे, 1.5 लाख रुपये तोळा झालेला आहे, तर आता ज्या 3 लाख रुपयाची माझी जी इन्व्हेस्टमेंट होती ती आता जवळपास 15 लाख रुपये झाली आहे. कशामुळे झालं, तर मी ती होल्ड करून ठेवलं म्हणून झालं. तर असंच आहे ह्या शॉर्ट टर्म SIPचं सुद्धा. तुम्हाला शॉर्ट पिरियडसाठी 10 वर्ष 5 वर्ष 4 वर्ष 3 वर्ष जेवढ्या वर्षासाठी तुम्हाला सुरू करायचे तेवढ्या वर्ष सुरू करा, ती होल्ड करा आणि लाँग टर्ममध्ये 10 वर्षासाठी 15 वर्षासाठी ठेवून दिली म्हणजे त्याच्याकडे बघायचंच नाही, ती ऑटोमॅटिकली वाढत राहणार आणि त्याच्यामधून चांगला कॉर्पस क्रिएट होऊ शकतो. अशा प्रकारची जर शॉर्ट टर्म SIP तुम्ही केली तर या शॉर्ट टर्म SIPबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, तुम्हाला काही मला विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. पण क्वेश्चन असेल घ्या की जे मला उत्तर देणं सोपं जाईल. म्हणजे मी कुठल्या फंडमध्ये SIP सुरू करू, मी कोणता फंड घेऊ, हा फंड चांगला आहे का, हा फंड वाईट आहे का, ह्या प्रश्नांची उत्तर मी तिथे देऊ शकत नाही. त्याला रिझन म्हणजे एखाद्याने मी सांगितलं की मी अशा प्रकारचा फंड घेतलेला आहे, तर सर तो चांगला आहे की वाईट आहे. मी जर वाईट म्हटलं तरी ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केले असतील ते पॅनिक होणार. मी जर चांगला म्हटलं तर बरेच लोक इन्व्हेस्ट करतील आणि जे लोक एक्झिट झाले ते त्याच्यावरती म्हणतील की नाही बाबा हा तर खराब होता, आम्ही तर आत्ता त्याच्यातनं बाहेर पडलो, याच्यातनं चांगले रिटर्न्स नाही. म्हणून प्रत्येक माणसासाठी वेगवेगळे फंड्स अवेलेबल आहेत. त्यामुळे असे प्रश्न विचारा ज्याची उत्तरं मी तुम्हाला देऊ शकेल. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्ट टर्म SIPबद्दल थोडक्यात माहिती देऊ शकलो. जर तुम्हाला अजून इन डिटेल हवा असेल तर मला नक्की कॉल करा, मी तुम्हाला याबद्दल अजून डिटेलमध्ये सांगेन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.